जो मुलगा करू शकतो त्याच मुली त्याच्यापेक्षा जास्त करू शकतो, एवढं तर मी मानतो. तर माझा विश्वास आहे काही मुली मुलापेक्षा कमी नाही. मग तोच विश्वास ठेवून आज माझी मुली पुढे गेले आणि माझा मान अभिमानाने वरती आले. तर पप्पांचं स्वप्न होतं की माझा मुलगा पोलीस व्हावा. मी मुलगी असले तरी पण मला पप्पांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं आणि त्यासाठी मी पोलीस हे पद निवडलं. माझी मुली पोलीस झाले ते त्यांच्या मुले त्यांनी फ्री शिक्षण दिलं म्हणून, नाही तर जर आम्हाला पैसे भरून शिक्षण करायचं असेल आमचे एवढे ऐकत नव्हते. जिजाऊवाल्यांनी ना तिथे मला एक आत्मविश्वास निर्माण करून दिला. मी फक्त तिथे गेलेले एक माझं बघायला की मी एक करू शकते, पण तिकडच्या जे म्हणजे सांगतात त्या झोनमध्ये असा एक पॉझिटिव्हनेस भेटला मला. तिकडचे लोक आणि जेव्हा त्यांचा जे आप्पा वगैरे येत होते आणि अरविंद सर वगैरे आमच्याशी भेटून बोलत होते ना, तेव्हा असं एक पॉझिटिव्ह फिटनेस वाटत होतं की अरे इथे नाही काहीतरी आहे. आणि जेव्हा आम्ही त्यांच्या मेन इथे गेलो झडपोलीला, तिथे पण आम्हाला असं जाणवलं की इथे मुलं ही सगळी म्हणजे ज्यांना काहीच नाही करता त्यांची स्वप्न नाही पूर्ण करतायत, ती तिथे स्वप्न पूर्ण होत होती. आणि ते फक्त झाले जिजाऊ संस्थेमुळे. आणि मी पण आज जिजाऊ संस्थेमुळेच झाले. आज खरंच सांगते त्यांच्यामुळे काहीच म्हणजे असं हे नाही, पण त्यांनी जे मोफत सगळं दिलेलं आहे, मोफत मुलांना प्रशिक्षण दिलं आहे, समाजसेवेसाठी जे काही केलं आहे ना, त्याच त्यांच्यामुळेच झालेलं आहे. सांबरे सरांचे खूप खूप आभार. त्यांनी आमच्या महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवलेले आहेत. तर सांबरे सरांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. तर या प्रोसेसमध्ये मला सर्वात जास्त म्हणजे जो काय होता संघर्षाचा काळ होता माझा, तेव्हा माझ्या पाठीशी कोण असेल तर जिजाऊ संस्था आहे. कारण की इथे मला म्हणजे अशा प्राईम टाईममध्ये की मला म्हणजे आधार नव्हता अभ्यासासाठी. म्हणजे बाकीचा आधार तर असतोच, परंतु जो स्पेस असतो अभ्यासाचा तो महत्वाचा म्हणजे मला इथे भेटला. ये जो जानवान है तेरे सामने क्या है, कोई शूरवीर ही प्राणदान देता है. शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र रत्नागिरी यांनी हे जे इथे हॉस्पिटल उभं केलेलं आहे गोरगरिबांसाठी, हे एक उत्तम कार्य त्यांनी असं केलेलं आहे की जो गरीबातला गरीब माणूस इथे उपचार घेऊ शकतो, उपचार घेऊ शकतो आणि इथून बरा होऊन जाऊ शकतो. त्याचप्रमाणे जर आपण माझे आई वडील हे एकदम गरीब घराण्यातले आहेत, ते वडापावचा व्यवसाय करतात. तर माझं CBSE शाळेमध्ये शिकणं हे स्वप्न होतं आणि ते आज माझे पूर्ण झालं. हे सत्य आपल्या माननीय निलेशजी सांबरे यांचं मुले होते.